ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। कृषी विभागाकडून 1,720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं। शेतकऱ्यांची लागली आज लॉटरी। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता तारीख अखेर आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही एवढ्या महिन्यापासून वाट पाहत होता, आज अखेर ती तारीख जाहीर करण्यामध्ये आली आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा निर्णय आज जाहीर केलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता 2,000 रुपयांचा नसून थेट 3,000 रुपये करण्यामध्ये आला आहे। म्हणजे की माग जे सरकारने आश्वासन शेतकऱ्याला दिलं होतं की आम्ही 2,000 रुपयांच्या जागी 3,000 रुपये शेतकऱ्याला देऊ, ते आश्वासन आता सरकारने पूर्ण केल्याचं आज दिसत आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडला होता, तो देखील आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। त्यासोबत दुसरी देखील गुड न्यूज सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। म्हणजे की बघा, पीएम किसान योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, या वार्षिक मिळणाऱ्या निधीमध्ये आता सरकारने वाढ केली असून शेतकऱ्याला आज मोठा निधी आणि आर्थिक दिलासा सरकारकडून मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितलं आहे या निर्णयामुळे आता राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 3,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 3,000 रुपये असा मिळणार आहे। याचाच अर्थ आहे यापुढे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रित 4,000 रुपये येण्याऐवजी एकूण 6,000 रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। ही बातमी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांना की आपण देवाभाऊ म्हणतो, यांनी दिलेली आहे। त्यासोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून हा निर्णय आज घेण्यामध्ये आला आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आता मिळत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये आता 6,000 रुपयांची भर पडणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली असं जरी आपण म्हणलो तर काहीच हरकत आता पडत नाही। तर शेतकरी बांधवांनो, बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या विशेष बैठकीमध्ये हा वाढीव निधी देण्याचा मार्ग आता मोकळा करण्यामध्ये आला आहे आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्याचं जे आश्वासन सरकारने दिलं होतं की आम्ही हप्ता वाढून देऊ, ते आश्वासन आता सरकारने पुढं केलं आहे। बघा, म्हणजे की सरकारने सांगितलं आहे यामुळे राज्यातील 70 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज लाभ मिळणार। परंतु शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने हप्त्या वाढवण्याची बातमी दिली असली तरी त्यासोबत जवळपास 12 लाख शेतकऱ्याला या योजनेमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे की 12 लाख लाभार्थी अपात्र झाले आहे। बघा, आता फक्त जे गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधव आहे त्यांनाच या दोन्ही योजनेचा लाभ दिला जाणार आहे। 12.5 लाख शेतकऱ्यांच्या अर्जांची पुन्हा एकदा कडक तपासणी केली जाणार असून पात्र शेतकऱ्यांचे हप्ते बंद केले जातील। म्हणजे की बघा, सरकारने जे नियम लावले होते त्या नियमामध्ये भरपूर शेतकरी बसले नाही, अशा शेतकऱ्याला या योजनेमधून बाहेर काढलं जाणार आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांनीच हा निर्णय सध्या घेतलेला आहे। आता बघा,
सरकारने सांगितलं आहे टप्प्याटप्प्याने वितरण जाहीर करण्यामध्ये येणार. जर आजच्या या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी 100% असा जमा होणार. आता शेतकरी बांधवांनो बघा, यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार. त्यासोबत जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असताल तरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. आता जाणून घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये जो जिल्हा येतोय तो म्हणजे की मराठवाडा भागातील आणि विदर्भातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हा लाभ या ठिकाणी मिळत आहे. यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. बघा, या देखील जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आज सरकारने दिली आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलं आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की जालना जिल्हा, त्यानंतर बीड आणि नांदेड या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश सरकारने केला आहे. या भागामधील शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रशासनाने या जिल्ह्यांना सध्या प्राधान्य दिलं आहे. जर तुम्ही या जिल्ह्यामधील रहिवासी असाल तर आपल्या बँक खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री आजच करून घ्या. कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि आता कसल्याही प्रकारे जे खरा गरजू शेतकरी आहे तो वंचित राहणार नाही. परंतु सरकारने जे नवीन नियम आणि अटी घातली आहे त्या अटींचे व नियमांचे शेतकऱ्याला पालन करावे लागेल, तेव्हाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा केला जाईल. आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न सरकारने सांगितलं आहे 2.5 लाखांच्या वर आहे पण तरीही ते पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड वापरत आहे त्यांना या योजनेमधून बाद केले जाणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांनी स्वतःहून आपले नावे कमी करावी अशी या ठिकाणी विनंती देखील सरकारने केली आणि कडक नियम देखील सरकारने लावले. बघा, 2.5 लाखांच्या आतमध्ये ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न आहे ते शेतकरी खरे आणि गरजू शेतकरी आहे त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता आज मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, आपण या ठिकाणी यादीकडे वळूया. अगदी एका मिनिटामध्ये राहिलेली यादी संपूर्ण पाहून घेऊया. पहा, यादीमध्ये नाव येणं अत्यंत गरजेचं आहे. जर यादीमध्ये नाव आलं तर तुमच्याच खात्यामध्ये आज या ठिकाणी 6,000 रुपयांचा निधी आज जमा करण्यामध्ये येणार आहे. स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच माध्यमातून आज निर्णय झाला आणि शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने ज्या जिल्ह्यामध्ये निधी वितरित करायचं सांगितलं आहे त्यामध्ये बघा, बाकी जिल्ह्याप्रमाणेच धाराशिव, परभणी, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांची यादीसुद्धा बँकांना देऊन टाकली. बघा, जर तुम्ही परभणीमधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आली असं देखील म्हणावं लागेल. सरकारने सांगितलं आहे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाढवून मिळणार असल्याने या भागामधील शेतकरी तांत्रिक कामे वेळेमध्ये पूर्ण करत आहे. ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे आणि रेशन कार्ड अपडेट आहे त्यांना या हप्त्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. आणि शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे कसल्याही प्रकारे तुम्ही वंचित राहणार नाही. जर तुमच्याकडे स्वतःचे शेत असेल त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही योग्य पद्धतीने लाभ घेण्याचा निर्णय घेतला असेल, योग्य पद्धतीने लाभ घेत असताल तर तुम्ही अपात्र होणार नाही. आता बघा, सरकारने नियम सांगितले त्याचप्रमाणे जिल्ह्यांची यादी देखील सांगितली. आता यादी महत्त्वाची ठरते. बघा, सरकारने त्यासोबत कडक नियम देखील लावले. आता नियमांमध्ये एकाच कुटुंबामध्ये भरपूर व्यक्ती मागे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेताना आढळून आले आहे. तुम्हाला देखील माहीत असावं तर शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे अशा शेतकऱ्यांना आता हप्ता मिळणार नाही. बघा, शेतकऱ्यांनी अनेक सदस्य वेगवेगळ्या नावावर शेती करून दाखविले
अनेक हप्ते लाटले असल्याचे सरकारने सांगितले आहे. आता रेशन कार्डच्या EKYC मुळे एका कुटुंबामध्ये किती जण आहे आणि किती जण या योजनेचा लाभ घेतात याची माहिती सरकारपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे यापुढे एका रेशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार असे कडक आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आलेले आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की पुढील जिल्हा पाहून घ्या, तो म्हणजे की विदर्भामधील अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये देखील येत्या 24 तासांमध्ये या विशेष निधीचे वितरण करण्याचे आदेश आणि नियोजन सरकारने लावले आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि वाढीव नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजे की बघा, दोन्ही हप्त्याची तुम्हाला टोटल 6,000 रुपये जमा होणार आहे. पहा, सरकारने सांगितलं आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी देखील आपली बँक KYC वेळेमध्ये पूर्ण करून घ्यावी. जर तुमचे बँक KYC वेळेमध्ये पूर्ण नाही झाली तर अडचण येणार आणि या ठिकाणी हप्ता मिळण्यामध्ये तुम्ही वंचित देखील राहू शकतात. त्यामुळे सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन तात्काळ करा. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, काही कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील घेत आहे आणि दुसऱ्या बाजूला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे. तर मग नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवताना काही तांत्रिक निर्बंध येऊ शकतात. मात्र PM किसान योजनेचा 22वा हप्ता सर्वांना सरसकट मिळणार आहे. राज्य सरकार बघा, ज्या 2 योजना चालविते, लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजना, सरकारने सांगितलं आहे तुम्हाला कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येईल. याबाबत सरकारने आता नवीन नियम आणि नियमावली सध्या लावलेली आहे अशी माहिती सध्या सरकारने दिली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या म्हणजे की हप्ता जमा होणाऱ्या तारखेकडे. बघा, मंत्रिमंडळ बैठकीमधील चर्चानुसार येत्या 24 तासांच्या आतमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रितपणे जमा होण्याची दाट शक्यता सध्या सूत्रांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. ही वाढीव रक्कम थेट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे. सरकारने यासाठी निधीची तरतूद सध्या केली आहे. म्हणजेच की मोठी खुशखबर आता या ठिकाणी शेतकऱ्याला भेटलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सध्या अर्जाची छाननी पूर्णपणे सुरू केली असल्याने ज्या शेतकऱ्यांची माहिती बघा अर्जामध्ये चुकीचे आहे त्यांचे नाव अपात्र यादीमध्ये जाऊ शकते. जर तुमचा 7/12 उतार्यावर किंवा आधार माहितीमध्ये काही तफावत आढळत असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी आता सरकारने तुम्हाला शेवटची संधी दिलेली आहे. येत्या 24 तासामध्ये जेव्हा हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये सोडले जातील तेव्हा फक्त अपडेट असलेली माहिती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहा 3,000 आणि पुन्हा 3,000 असे एकूण या ठिकाणी 2 हप्ते म्हणजे की 6,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्याबद्दल सध्या निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं आहे, कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत सरकारी माहितीवर लक्ष ठेवा. येत्या 24 तासाच्या आतमध्ये आनंदाचा मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे अशी अपेक्षा सर्व शेतकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. ज्या शेतकरी बांधवांचे नाव पहिल्या टप्प्यामधील जिल्ह्यांच्या यादीमध्ये आढळून आले नाही त्यांनी पुढील टप्प्याची प्रतीक्षा करावी. कारण बघा, सरकार राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील तातडीने वाढीव हप्त्याचे वाटप पुन्हा करणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल, तुमचं नाव जर आज यादीमध्ये आलं असेल तर तुम्हाला निधी मिळणार. आणि महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्हाला या ठिकाणी वर्षाला मिळणारे 18,000 रुपये बघा
हे शेतकऱ्यांसाठी नक्कीच उपयोगाचे ठरतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या या एकत्रित वाढीव निधीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आता मोठी चालना मिळत आहे. आपली कागदपत्रे आणि बँक KYC पूर्ण ठेवा, जेणेकरून निधी उपलब्ध होताच तो तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आणि शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा. त्यासोबत बाजूचे बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे की कोणतेही नवनवीन व्हिडिओ जेव्हाही आपले येतील तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.